आज मी घेऊन आलेली आहे आपल्यासाठी नाचणी चॉकलेट केक. चॉकलेट केक लहान मुलांना किती आवडतो ना, पण त्यांच्यासाठी अत्यंत पौष्टिक असा केक की जो नाचणीपासून तयार केलेला आहे तो मी घेऊन आलेली आहे. आणि जर याची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, मी शैलजाच किचनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी नाचणी चॉकलेट केक केलेला आहे. नाचणी ही शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी आहे की ज्याच्यामध्ये फायबर्स भरपूर असतात, कॅल्शियम भरपूर असतं आणि मुलांना हाडे मजबूत करण्यासाठी ती कॅल्शियम खूप उपयोगी पडतं. म्हणजे नाचणी ही आहारामध्ये असावी. आता हा आपण पीस काढून बघूया आणि आता मी तो स्पॉन्जी झालाय का दाखवते तुम्हाला. हा पहा, हा वजन कमी करण्यासाठी तर खूप छान आहे बरं का. चला आता आपण साहित्य पाहूया. 1 वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, 1 वाटी दूध घेतलेले आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी आता पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे. कोणतेही तेल तुम्ही घरातले जेवणातले घ्या, खरं उग्रवासाचे तेल घेऊ नका. 4 पोह्याचे चमचे मी कोको पावडर घेतलेली आहे. हे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू बदाम, हे ऑप्शनल आहेत, नाही घेतला तरी चालू शकेल. अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. 1 वाटी साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. ही 1 वाटी आपण साखर बारीक करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी दूध घालते, पाऊण वाटी तेल पण घालते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता चाळणीवरती आपण सगळी पिठे घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे, 1 वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे आणि 4 पोह्याचे चमचे मी कोको पावडर घेतलेली आहे. आता या पिठामध्ये पोह्याचा 1 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली. माझी वाटी जरा थोडीशी आकाराने मोठी आहे, जर तुमची लहान वाटी असेल तर थोडा कमी घेतला तरी चालू शकेल. अर्धा चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य चाळून घ्यायचे आणि या पीठ मिश्रणामध्ये आपण मिक्स करायचे आहे. हे व्यवस्थित आता आपण चाळून घेऊया, जेणेकरून जी बेकिंग पावडर आहे ती सगळीकडे व्यवस्थित पसरली जाईल. खरं तर हे 2 वेळा चाळून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे तो केक फुलण्यासाठी आपल्याला सहाय्य मिळेल. आता हे 2 वेळा मी पीठ चाळून घेतलेले आहे. पहिल्यांदा एकदा घेतले आणि हे दुसऱ्यांदा घेतले, म्हणजे जो बेकिंग पावडर आणि सोडा जो घातलेला होता, खायचा सोडा, तो सगळीकडे व्यवस्थित तो पसरला जातो आणि केक फुगण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. प्रथम केलेल्या मिश्रणामध्ये आता आपण हे पीठ हळूहळू काय करूया की मिक्स करत जाऊया आणि छानपैकी गुठळ्या होणार नाहीत असं ते मिक्स करून घेऊ. पण चाळून घेतलेले पीठ आता याच्यामध्ये सगळे घातलेले आहे, ते सगळे फिरवून घेऊया आपण याच्यामध्ये आणि मिक्स करूया. असं मला थोडंसं बॅटर घट्ट वाटते म्हणून मी थोडेसे 2 चमचे मी याच्यामध्ये दूध घालते आणि हे मिक्स करून घेऊया. आपण तूप लावून घेतलेले आहे, त्याच्यावरती आपण हे गव्हाचं पीठ टाकूया आणि छानपैकी असं डस्टिंग करून घेऊया. सगळीकडून असं पीठ लावून घेऊया. अशा रीतीने आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून डस्टिंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते असे झाडून बाजूला काढून घ्यायचे आहे. हलवताना एकाच डायरेक्शन मध्ये हलवायचं आहे आणि असं गोल हलवत असताना मधून असा कट मारला तरी चालू शकतो, कारण जर त्याच्यामध्ये हवा असेल तर ती हवा आपल्याला बाहेर काढायला मदत होते. असं हलवून घ्यायचं आणि आपण आता हे बॅटर काय करूया, आपण ओतून घेऊया. अशा पद्धतीने बॅटर हे सगळं आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. आता हे आपण सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. थोडंसं आपण ते टॅप करून घेऊया, जेणेकरून आतमध्ये जर काही हवा असेल ती हवा आपल्याला बाहेर काढायला मदत होईल. थोडेसे याच्यावरती काजू बदामाचे काप टाकूया. ह्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी सुद्धा चालू शकेल. आता आपण हा बेक करण्यासाठी ठेवूया. मी याच्यामध्ये पूर्वी रवा केकला घेतलेले जे बारीक मीठ होते ते मी तेच मीठ इथे वापरलेले आहे, ते टाकले आणि 15 मिनिट आधी हा पातेलं जे आहे मी तापत ठेवलेले आहे. आता हे जे आपलं केकचं बॅटर आहे हे आपण याच्यामध्ये ठेवूया आणि त्याच्यानंतर एक जड अशी वस्तू, कोणतीही जड वस्तू त्याच्यावर ठेवून टाका आणि 5 मिनिट मोठा गॅस करा आणि
एक 40 मिनिट बारीक गॅसवरती ठेवा. पहिले 25 मिनिट अजिबात उघडून पाहायचे नाही, त्यातली आतील हवा केक फुगवण्यास मदत करते. 5 मिनिट मोठा गॅस आणि 35 मिनिट बारीक गॅसवरती आपण हा केक ठेवलेला होता. तर उघडून पाहूया आपण कसा झालेला आहे. हा बऱ्यापैकी झालेला आहे असं दिसतंय. हे बघा, कुठेही लागलेलं नाही, याचा अर्थ आपला हा केक तयार झालेला आहे. आपला नाचणी केक तयार झालेला आहे. आपण त्याच्यावर जरा कडा सोडवून घेऊया आणि तो काढून घेऊया. आता आपण हा काढून बघूया, आपला हा निघतोय का. अरे वा, छान निघालेला आहे. आणि जे आपण डस्टिंग केलेलं होतं पिठाचं ते आता वरती लागलेलं आहे. हे आपण काढून घेऊ. हा आपला नाचणीचा केक तयार झालेला आहे. नाचणी चॉकलेट केक का म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये आपण कोको पावडर वापरलेली आहे. आणखीन एक म्हणजे माझं मगाशी व्हॅनिला इसेन्स आम्ही टाकला होता, पण ते शूट करायचं राहून गेलं होतं. त्यामुळे 1 चमचा, पोह्याचा चमचा हा व्हॅनिला इसेन्स त्याच्यामध्ये घालायचा आहे मिश्रणामध्ये.